कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? त्रास देणे, मारणे किंवा घरातून हाकलून देणे, ही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कौटुंबिक हिंसाचारात मोडतात. तुम्ही तुमच्यामुळे हे घडलं, तुझ्यामुळे असं झालं, तू हे केलंस म्हणून हे झालं. तर ही जी गोष्ट आहे ही ह्याला म्हणतात ब्लेमिंग. ही फक्त एक बोलण्याची बाब आहे, पण ती सगळीकडे पाळली जात नाही. तुम्ही काय घालता, तुम्ही कुठे जाता, कोणाला भेटता, किती वेळ घालवता बाहेर, किंवा तुमच्यावर इकॉनॉमिक प्रेशर पण असतं की तुम्ही किती कमवतात. सगळ्यांना माझा नमस्कार. मी इंग्लंडमधून बोलतेय. माझं नाव वंदना अपरांती आहे आणि आज आपण जे बोलणार आहोत ते घरेलू हिंसाचारावर, आणि त्याला म्हणतात डोमेस्टिक व्हायलन्स. पण ते जनरली आपण आपल्या देशात जे चालतं त्याच्याबद्दलच बोलत असतो. पण आपण आता इंग्लंडमध्ये किंवा परदेशामध्ये कोणत्या प्रकारे कौटुंबिक हिंसाचार होतो त्याच्याबद्दल बोलूया. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय? पहिली गोष्ट तर ही आपल्याला समजून घेतली पाहिजे. कौटुंबिक हिंसाचार आपल्या देशामध्ये आपण काय समजतो? त्रास देणे, मारणे किंवा घरातून हाकलून देणे. पण ह्याच्या व्यतिरिक्त ही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कौटुंबिक हिंसाचारात मोडतात. आता पहिली गोष्ट म्हणजे कौटुंबिक हिंसाचार हा शब्दच मुळात इकडे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स वापरला जात होता पूर्वी. आता डोमेस्टिक अब्यूज हा वापरला जातो. तर हा डोमेस्टिक अब्यूज का वापरला जातो? कारण हे बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये आता सामायिक म्हणजे हे केलेले गेले आहेत, इन्क्लूड केलेले गेले आहेत. या पहिली गोष्ट जी आहे, जी रेड फ्लॅग्स असते डोमेस्टिक अब्यूज मध्ये म्हणजे तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनापासून लांब करणे. म्हणजे तुमचे जे नातेवाईक आहेत, तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला दूर करणे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जास्त वेळ इतरांबरोबर स्पेंड करायला अलाव न करणे. म्हणजे तुम्ही तुमचे जे भारतामध्ये जे नातेवाईक आहेत, फ्रेंड्स आहेत, किंवा तुम्ही नवीन फ्रेंड्स इकडे बनवलेले आहेत परदेशामध्ये आल्यानंतर, तिथे सुद्धा त्यांच्यापासून तुम्हाला दूर ठेवणे. बाकी दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्वी त्यांचं बॅकग्राऊंड चेक करणं फार महत्वाचं आहे. कारण त्या व्यक्तीचं पूर्वीचं कौटुंबिक हिंसाचारामध्ये त्याचा हातभार असू शकतो. त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला त्याचं बिहेवियर समजू शकत नाही. आणि कधी कधी काय असतं की ज्या व्यक्तीबरोबर लग्न झालेलं आहे तो तुम्हाला दाखवतो की तो अतिशय चांगला आहे किंवा इतर लोकांबरोबर इतका छान वागतो की लोक म्हणतात की अरे बापरे, हा माणूस तर किती चांगला आहे. पण बिहाइंड क्लोज डोअर्स काय होतं त्याच्यासाठी त्या व्यक्तीच्या घरात गेल्याशिवाय कळत नाही. हे आपल्या देशातही आहे, पण इथेही तशा प्रकारचं आहे. मग प्रत्येक गोष्टीसाठी ब्लेम हा तुमच्यावर टाकणे. म्हणजेच की तुम्ही तुमच्यामुळे हे घडलं, तुझ्यामुळे असं झालं, तू हे केलंस म्हणून हे झालं. तर ही जी गोष्ट आहे ह्याला म्हणतात ब्लेमिंग. आणि त्याच्यामध्ये अजूनही रिलेशनशिपमध्ये असं आहे की कंट्रोल हवा असतो. प्रत्येक आपल्याकडे पुरुषसत्ताक सोसायटी आहे आणि ही आपल्या देशातच नाही, ही जगभर आहे. प्रत्येक कंट्रीमध्ये तुम्ही गेलात कितीही इक्वालिटी ही फक्त एक बोलण्याची बाब आहे, पण ती सगळीकडे पाळली जात नाही. तशाच प्रकारे परदेशात सुद्धा त्या प्रकारची मानसिकता घेऊन पुरुष दुसऱ्या देशात आलेले असतात आणि त्यांना तो पॉवर ठेवायचा असतो. म्हणजे दे वॉन्ट द पॉवर, आणि त्यांच्याकडे पॉवर असल्यामुळे ते कंट्रोल करू शकतात. तर एक पॉवर अँड व्हील नावाचा एक सुंदर कन्सेप्ट आहे जी तुम्ही ऑनलाईन वाचू शकता. आणि ज्याच्याकडे पॉवर आहे, आता आपण हे म्हणतो की पॉवर एक पुरुषाकडे असते आणि तो स्त्रीवरती वापरतो आणि त्याला आपण कंट्रोल म्हणतो. लिंगी मॅरेजेस मध्ये किंवा लेस्बियन्स किंवा गेस त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रकार आहे. म्हणजे पॉवर ज्याच्याकडे आहे तो कंट्रोल करतो, असं एक एकूण गणित आहे. आणि हे कंट्रोल जे आहे तो सगळ्या प्रकारच्या बाबतीत असतो. म्हणजे तुम्ही काय घालता, तुम्ही कुठे जाता, कोणाला भेटता, किती वेळ घालवता बाहेर, किंवा तुमच्यावर इकॉनॉमिक प्रेशर पण असतं की तुम्ही किती कमवता. जर तुम्हाला मुभा दिली की तुम्ही लग्न करू, आपलं नोकरी करू शकता, इकडे बाहेर जाऊ शकता, तर तुम्ही किती खर्च केला, तुमचा पगार किती आहे, तुम्ही किती घरात देता,
किंवा तुमच्या कधी मी तर अशा केसेस बघितल्या आहेत की जिकडे अकाउंटच एकत्र आहे नवरा बायकोचा, पण बाईकडे कार्ड नाही, काहीच नाही. सगळे तिचे जे इनकमिंग आहे ते त्या अकाउंटमध्ये जातात आणि त्याची विल्हेवाट कशी लागते हे फक्त नवऱ्याला माहिती असतं. स्त्रीला अजिबात कल्पना नसते आणि ती ते मान्य करते, कारण तिला असं वाटतं की मी नवीन आहे या देशामध्ये, मला काही विशेष माहिती नाहीये, तर ते करतायत, ते बरोबर करतायत किंवा असू दे, असं असू शकतं. त्याच्यानंतर अशी एक गोष्ट आहे की प्रत्येक वेळेला बाहेर गेल्यानंतर स्त्रीला नेहमी टेक्स्ट करणे, कॉल करणे आणि ते कशाच्या नावाखाली की तू नवीन आहेस किंवा तू परदेशातून आलेली आहेस, दुसऱ्या देशातून आली आहेस, तर मला तुझी काळजी वाटते म्हणून तू कुठे आहेस, पोचली की नाहीस, की तू घरी आलीस का, किंवा सतत टेक्स्ट करणे की व्हेर आर यू, व्हेर आर यू, आर यू कमिंग बॅक. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, दीज आर ऑल रेड फ्लॅग्स. त्याच्यानंतर अजून एक मुद्दा माझ्या लक्षात जो आलेला आहे की तो जेलसी आणि पॉझिटिव्हनेस. जेलसी इतक्या प्रकारची असते की त्या व्यक्तीला असं वाटतं की ही व्यक्ती माझी आहे आणि माझी प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीला मी कुठेही जाऊ देणार नाही किंवा हलू देणार नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं की ती जी व्यक्ती इथे आलेली आहे लग्न करून, त्या महिलेला किंवा मुलीला असं वाटतं की मी एका प्रिझन मध्ये आहे किंवा मी केज मध्ये आहे अँड आय जस्ट कॅनॉट टॉलरेट इट. मग डिस्करेजिंग तर आहेच. तुम्हाला काम करू न देणे, तुम्हाला बँक अकाउंट ओपन न करू देणे, इकडे आल्यानंतर तुमचा पासपोर्ट विसा तो स्वतः जवळ ठेवणे, या सगळ्या गोष्टी डोमेस्टिक अब्यूज मध्ये येतात. आणि ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे जेव्हा आपण परदेशात लग्न करून येतोय. आणि कौटुंबिक हिंसाचार ह्यालाच म्हणतात की तुमच्यावर होणारे अत्याचार किंवा अन्याय हे तुम्हाला माहित पाहिजे आणि हे तुम्ही समजून चाललं पाहिजे की तुम्हाला ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येतं, पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याच्या प्रिकॉशन्स आपल्याला घेता येतात. तुम्हाला भरपूर हे करावं लागतं, काम करावं लागतं आणि ते काम करताना तुम्हाला इतर गोष्टींकडे लक्ष देऊन पुढे सरकणं आहे. आपल्या देशामध्ये फक्त त्याचं कॅटेगरी एकच येते, महिलांना मारणे, त्रास देणे किंवा घराबाहेर काढणे. आपल्या इकडे युके मध्ये, मी जनरली युके बद्दल बोलणार आहे, की इकडे कोएर्सिव्ह कंट्रोल म्हणजे तुमच्यावर जर कंट्रोल ठेवला तर ते डेफिनेशन मध्येच ते येतं की तुमच्यावर डोमेस्टिक अब्यूज होत आहे आणि ते तुम्ही पोलिसांना जाऊन सांगू शकता की मला माझ्यावर कंट्रोल ठेवण्यात येतोय. आणि हा कंट्रोल जोपर्यंत तुमच्यावर आहे तोपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली मानसिक असा छळ झाल्यासारखं एक वाटतं, कारण तुमच्या जवळ कोणी नसतं, तुमच्या घरची लोक नसतात, तुमचे फ्रेंड सर्कल तुमच्या जवळ नसतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे आयसोलेशन पण येऊ शकतं. आणि डिप्रेशन हे एक फार कॉमन कॉज आहे कौटुंबिक हिंसाचाराचा. होणारे परिणाम जे आहेत ते तुम्हाला ह्याच्यामधून दिसतील. दुसरी गोष्ट अशी की आपल्या देशामध्ये आणि इकडचं कंपॅरिझन जर आपण केलं तर कौटुंबिक हिंसाचार हा फार मोठा विषय आहे आणि त्या विषयावर आपण जर बोललो तर जितकं बोलू तितकं कमीच आहे. स्त्रियांनी माझ्या मते की फारच म्हणजे अन्याय सहन करायचा असं नाही, पण तुम्ही अन्यायाला सामोर जाण्याची शक्ती तुमच्याकडे हवी. ती शक्ती तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता आणि कौटुंबिक हिंसाचारापासून स्वतःला वाचवू शकता. कौटुंबिक हिंसाचार हा प्रकार जो आहे तो फक्त भारतात नाहीये, जसं मी अगोदर म्हणाले, तो जगभर आहे. कारण पुरुष सत्ताक सोसायटी आपल्याकडे आहे आणि पुरुष सत्ताक सोसायटीमध्ये या गोष्टी घडतात. या पुरुषांना सुद्धा त्याची एक लेसन्स देण्याची गरज आहे. स्त्रियांना तर आपण सांगतच असतो, पण पुरुषांना आपण कधीही सांगत नाही की हे जे होतंय ते चुकीचं आहे आणि अशी तुमची वागणूक जी आहे ती तुम्ही एका कुटुंबाला फुकट घालवताय किंवा तुम्ही एका कुटुंबाला एक यू गिव्ह देम अ डिफरंट शेप टू युअर लाईफ आणि हे कोणाला नको असतं. पण पुरुषांना कधी कधी हे कळत नाही की आपण जे करतोय ते चुकीचं आहे आणि हे आपण करू नये आणि ह्याच्यासाठी आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. इकडे युके मध्ये क्लासेस आहेत, स्त्रियांसाठी पण आहेत, पुरुषांसाठी वेगळे आहेत, की जे अन्याय करतात तर त्यांच्या लक्षात आणून देणं
की हा अन्याय आहे. कधी-कधी पुरुषांना हेही कळत नाही की हा अन्याय आहे. म्हणून छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये जर त्यांना माहीत करून दिलं, तर बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं की सुधारू शकतात. पण आपण ह्याच्याकडे पुढच्या ह्याच्यामध्ये बघूया, की आपण ह्याच्यामध्ये काय करू शकतो आणि स्त्रिया काय करू शकतात, पुरुष काय करू शकतात आणि चांगली एक फॅमिली रिलेशनशिप कशी बनू शकते आणि कौटुंबिक हिंसाचारापासून आपण कसे दूर राहू शकतो आणि पुरुषाला हे कळू शकते, की आपण हे करतोय हे कौटुंबिक हिंसाचार आहे आणि आपण हे केलं नाही पाहिजे.